सोलापूरच्या माढा तालुक्यातील वाकाव गावाला पुराचा वेढा। गावात पुराचं पाणी शिरल्यानं अनेक लोक अडकले। नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यानं मोठं नुकसान। सोलापुरातील सीना नदीमध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी। माढा, मोहोळ, दक्षिण सोलापूर तालुक्यात गावात पूरस्थिती। पोफळी गावात नागरिकांचं स्थलांतर। घरातील संसारोपयोगी साहित्य घेऊन जाताना महिलेला अश्रू अनावर। कोळेगाव, खासापुरी आणि चांदणी प्रकल्पातून सोलापूरच्या सीना नदीत विसर्ग। सीना नदीत 2 लाख क्युसेक विसर्ग। सीना नदीवरील बापले, अनगर, मलिकपेठ, आष्टे बंधारे पाण्याखाली। जळगावच्या पाचोरा तालुक्यातील हिवरा नदीला पूर। पाण्याचा प्रवाह वाढण्याची शक्यता। नदी परिसरातील रहिवाशांना सतर्कतेचा इशारा। जळगावच्या पाचोरा शहरासह तालुक्यात अनेक गावांमध्ये अतिवृष्टीचं थैमान। पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून पूरग्रस्त भागात पाहणी। पूरग्रस्तांना तात्काळ मदत करण्याचं आश्वासन। जळगावच्या भडगाव शहरातील कुऱ्हा नाल्याला पूर। भडगाव ग्रामीण रुग्णालयाच्या पुराच्या पाण्याचा वेढा। रुग्णालयातील परिचारिका आणि रुग्णांना ट्रॅक्टरमधून सुरक्षित स्थळी हलवलं।